मध्ये देत असते आणि पूर्ण घराची काळजी घेत असते. अशा वेळेला तिला विचार करायला वेळच मिळत नाही आणि विचार करायची गरज नाही असं तिला वाटत असतं. कारण तो काळ जो असतो गृहिणीचा, जेव्हा ती घरामध्ये काम करत असते तेव्हा ती म्हणजे अगदी VIP लेवलची असते. म्हणजे तिला सगळेजण मान देत असतात, म्हणजे तिच्याविषयी चांगलं बोलतात, सगळं काही व्यवस्थित असतं आणि तिला पण असं वाटतं की अरे आपण पण एका म्हणजे मुकुट घातलेल्या महाराणीसारखे आहोत. आपल्याला सगळेजण मान देतात, आपल्या घरामध्ये वर्चस्व आहे आणि आपण घरामध्ये म्हणजे आपल्याशिवाय पान हलत नाही, हा मोठा गैरसमज असतो गृहिणीकडं. पण तो गैरसमज जोपर्यंत काम असतं तोपर्यंत तिचा गैरसमज असतो. जेव्हा ती काम करत नाही किंवा थकलेली असते, आजारी असते किंवा म्हातारी झालेली असते, अशा वेळेला तिचा तो गैरसमज दूर होतो. जेव्हा ती गृहिणी आहे म्हणजे चांगलं कमी वय जरी असलं, 40-45च्या वयामध्ये जरी असली, तर ती जर आजारी पडली आणि एक दिवस जरी तिने घरातलं काम नाही केलं तर तिच्यासोबत कसं वागतात घरातील लोक हे तिच्या लक्षात येऊन जातं. मग 40-45पर्यंत सहसा गृहिणी बिमार पडत नाही. 45च्या नंतर आजकाल सगळ्याच महिलांना म्हणजे काही ना काही म्हणजे आजार उद्भवायला लागलेले आहेत. बरेच आजार आहेत. त्याला कोणाला गुडघेदुखी आहे, कोणाला म्हणजे सांधेदुखीचा आजार आहे, कोणाला थायरॉइड आहे, कोणाला BP आहे, शुगर आहे, यासारखे आजार म्हणजे गाठायला सुरुवात करतात. मग ते आजार गाठल्याच्या नंतर मग तिच्यासाठी खर्च सुरू होतो. याआधी तर तिच्यासाठी खर्च काही होतच नव्हता ना, फक्त काय 2 टाईम खायचं आणि कपडे म्हणजे अन्न वस्त्र निवारा याच गोष्टीच्या गरजा होत्या. गरजा काय, तिच्या स्वतःसाठी त्या गरजा कधीच नव्हत्या ना. ती सगळ्यामध्ये मिळून मिसळूनच त्या गोष्टीचा म्हणजे वापर करायची. तिच्या स्वतःसाठी काही घर वेगळं नसतं. सगळ्यांसोबत कपडे, सगळ्यांसोबत जे स्वयंपाक बनवला जातो तो स्वयंपाक आपण खात असतो. गृहिणीचं असं असते. ते कधी कधी पोटभर नसतं, कारण काय सगळ्यांचं जेवण झाल्याच्या नंतर गृहिणी जेवत असते. मग कधी कधी थोडं बहुत कमी पण पडतं. त्यावेळेला तिला असा विचार येत नाही की आपण आता आपल्याला हे कमी आहे, आपल्याला आता 1-2च पोळ्या शिल्लक आहेत आणि तिला 3 पोळ्या लागतात. त्यावेळेला ती विचार करत नाही की आपल्याला 1 पोळी लागणार आहे, आपण आता 1 पोळी करून घ्यायचा, असा विचार ती कधीच करत नाही. मग ती त्या 2 पोळ्याच असतील तेवढ्यात खाऊन बसते. म्हणजे तिची गरजसुद्धा, ती स्वतःची गरजसुद्धा, पोटाची भुकीची गरजसुद्धा ती स्वतः म्हणजे भागवत नाही. सगळ्यांचं झाल्याच्या नंतर शिल्लक राहिलेलं खाऊन ती जगत असते. म्हणजे तिच्यासाठी ती काहीच करत नाही आणि घरातली लोक पण तिच्यासाठी काही करत नाहीत. हे तितकंच सत्य आहे. पण हे तिला तेव्हा कळत नाही. मग जेव्हा कळतं तेव्हा उशीर झालेला असतो. म्हणजे आजारपण गाठल्यावर मग मेडिसिन लागायला लागतं, मग थोडंसं काम कमी व्हायला लागतं. मग त्यावेळेस घरातल्या लोकांचा म्हणजे जो काही खरं रूप आहे ते दिसायला लागतं. मग प्रत्येकजण म्हणतात माझं हे झालं नाही, माझं ते झालं नाही. आता ह्या गोष्टी तर प्रत्येकाला आयतच भेटलेली असते, सवय झालेली असते आणि त्यानुसार ते लोक मग चिडचिड करायला लागतात. तेव्हा मग त्या गृहिणीला थोडं थोडं जाणवायला लागतं की अरे आपल्याला काम कमी होते, त्यामुळं आपल्या घरातल्या लोकांची चिडचिड होते. म्हणजे की थोडंसं ती एवढाच विचार करते, पण असा विचार करत नाही की आपल्याला त्रास होतोय, आपली काळजी त्यांनी घ्यायला पाहिजे. हा विचार ती कधीच करत नाही. तेवढ्या आजारपणातही ती काय करते, मेडिसिन घेते आणि कामाला लागते आणि काम करत राहते. मग तसंही करत 45मध्ये जरी या घटना घडल्या तरी ती 60-65पर्यंत ती अशाच पद्धतीने चालत राहते आणि 65ला ती अत्यंत थकलेली असते. आजारपण, घरातली कामं आणि घरातले जे लोक असतात आजारपणामध्ये काळजी घेण्याच्या ऐवजी तिला दोष देत असतात. तू असं केली असतीस तर हे झालं नसतं, तसं केली असतीस तर हे झालं नसतं. तू स्वतः म्हणजे तिलाच दोष देतात की तू स्वतःची काळजी घेतली असतीस तर बिमार पडली नसते. अशा सगळ्या गोष्टी घडतात आणि तेव्हा तिला प्रत्येक गोष्टीची जाणीव व्हायला लागते. आणि या सगळ्या गोष्टीची जाणीव जेव्हा 60 किंवा 65 वर्षामध्ये झाली तर मात्र खूप अशी म्हणजे वाईट अवस्था होते तिची. कारण प्रत्येकाच्या घरामध्ये म्हणजे सारखीच अवस्था असते की कोणाच्याही घरामध्ये प्रत्येक माणूस असा जोपर्यंत आपण पूर्णपणे त्यांच्या कामी येतो तोपर्यंत ते आपले असतात. पण जेव्हा आपण त्यांच्या कामी येत नाही आणि आपल्याला त्यांना सांभाळायची वेळ येते त्यावेळेला मात्र आपल्याला खरं रूप त्यांचे दिसायला सुरू होतात. आणि त्यावेळेला जर आपण विचार केला की आपण म्हणजे पूर्ण जीवनभर आपण यांची सेवा केली, यांचं सगळं पुढं होऊन केलं, लेकरांचं केलं, म्हणजे नवऱ्याचं केलं आणि घरात येणाऱ्या पै पाहुण्यांचं केलं आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना स्वतःकडे लक्ष दिलं नाही, हे तेव्हा लक्षात यायला लागतं. मुलं मोठी झालेली असतात, मुलं आपापल्या संसारामध्ये रमलेली असतात, त्यांना वेळ नसतो
आईवडिलांकडं पाहायला किंवा आईवडिलांच्या समस्यांना म्हणजे निवारण करायला, त्यांच्या समस्याचं निवारण कसं करावं हे सगळ्या गोष्टी करायला मुलांकडं आजच्या युगामध्ये, आता सध्याच्या युगात वेळ नाही आहे, तर पुढच्या 15 ते 20 वर्षानंतर काय वेळ राहणार आहे मुलांकडं. आता कालचीच ताजी एक घटना आहे, महाराष्ट्रातली आहे, पण म्हणजे महाराष्ट्रात पूर्वी राहायचे वाटतं ते लोक, आणि नंतर त्या माणसाला 3 मुली होत्या आणि तो वृद्धाश्रमात राहायचा, म्हणजे हरियाणामध्ये कुठेतरी सोनीपतला का पाणीपतला, तर तिथं राहत होता आणि त्याचं म्हणजे वृद्धाश्रममध्ये मृत्यू झाला. म्हणजे आजारी असतानाही त्या वृद्धाश्रमामधील लोकांनी सांगितले की बाबा तुमचे वडील तुम्हाला भेटायची इच्छा ठेवतायत, तुम्ही या भेटा. तेव्हा त्या मुली सांगत होत्या की आम्हाला वेळ नाही आहे, असं तसं सांगत होत्या. मग नंतर त्या वडिलांचा मृत्यू झाला तरीही त्या मुलींना कॉल केल्याच्या नंतर त्यांनी सांगितले की आता आम्हाला वेळ नाही आहे. आणि त्या 3 मुलींपैकी 2 मुली शिक्षिका आहेत आणि एक मुलगी काय म्हणाली की तुम्ही अंत्यविधीची तयारी करा, अंत्यविधी करा आणि आम्हाला व्हिडिओ कॉल करा, आम्ही व्हिडिओ कॉलवरूनच अंत्यविधी करू. मग असं बोलल्याच्या नंतर मग तिथल्या कर्मचाऱ्यांनी आणि संस्थापकांनी वगैरे सगळं म्हणजे तयारी केली, सगळं केलं, म्हणजे त्यांचा अंत्यविधी केला. म्हणजे 5,000 का 5100 रुपये त्या मुलीनं पाठवलं. जेव्हा ते अंत्यविधी चालू असताना आणि व्हिडिओ कॉल चालू असताना ती मुलगी म्हणत होती की लवकर लवकर करा, आम्हाला आंघोळ करायचं आहे, जेवण करायचं आहे, कामं राहिलेली आहे. तर असं म्हणत होती. म्हणजे आजच्या पिढीत ही अशी परिस्थिती आहे. आणि या सगळ्या गोष्टींचं म्हणजे जेव्हा आपण बघतो, म्हणजे आजकाल प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे, प्रत्येकजण यूट्यूब बघतात, फेसबुक बघतात, इंस्टाग्रामवर असतात. ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा समोर दिसतात तेव्हा असं काय म्हणजे हृदयाला असं जे छिद्र पडल्यासारखे होतात की बाबा हे काय घडते आपल्या देशामध्ये. आपला भारत देश म्हणजे असा संस्कृतीने भरलेला असा देश होता आपला. तर आपल्या भारताची संस्कृती कुठं गेली. आपल्या भारतामध्ये श्रावण बाळासारख्या म्हणजे मातापित्यांची सेवा करणारा एक आदर्श मुलाचा जन्म झालेला आहे. पुंडलिकासारखा भक्त जो आईवडिलांची सेवा करत होता, असे पुंडलिक भक्त म्हणजे पुंडलिकासारखा भक्त, श्रावण बाळासारखा श्रावण बाळ अशी मुलं होती. तर आज तशी मुलं नाही आहेत आणि तशा मुलांची अपेक्षा करणं या युगामध्ये जरा कठीण आहे, कारण ते त्रेतायुग होतं आणि हे कलियुग आहे. तर कलियुगामध्ये आपणही म्हणजे पूर्णपणे मुलांवर अवलंबून राहणं हे आपलं पण चुकीचं आहे, कारण आजचा युग असा झालेला आहे की सगळीकडं म्हणजे खूप प्रगतीसाठी धावपळ होती लोकांची. त्यामध्ये आपल्या मुलांना वेळ भेटत नसेल तर त्यात त्यांचाही दोष नाही आहे आणि आपलाही दोष नाही आहे. आपल्यालाही असं कसं असतं की प्रेमापोटी आपण मुलांना पाहू इच्छितो, त्यांच्याशी बोलू इच्छितो, पण त्यावेळेला त्यांच्याकडे वेळ नसतो. त्यावेळेला त्यांनी आपल्याला वेळ दिला नाही, आपल्याला भेटायला आले नाही, तर खूप वाईट वाटतं. पण हे कसं झालं की हे मानव युग म्हणा किंवा यंत्रयुग आहे, हे यंत्रयुग असल्यासारखं आहे आणि माणसंसुद्धा यंत्रासारखी झालेली आहे. त्यांच्यामध्ये म्हणजे असं प्रेम, दया अशा काही भावना म्हणजे शिल्लक राहिलेल्या नाहीत. त्याच्यामुळे ह्या अशा घटना घडत आहेत. तर ह्या घटना घडत असताना आपण ह्या सगळ्या घटनांचा म्हणजे अभ्यास करताना म्हणण्यापेक्षा पाहताना जर आपल्याला वाईट वाटतं, तर ज्यांच्यावर ही वेळ आलेली आहे त्यांना काय वाटत असेल याचा विचार करा ना. आणि अशी वेळ कुणावरही येऊ नये. आपण आपल्या मुलांसाठी बरंच काही करतो, लहानपणापासून ते मोठे होईल हे आपलं कर्तव्य आहे. असं नाही आहे की करतो म्हणजे आपण त्यांच्यावर उपकार करतो, असं नाही आहे. आपण आपलं कर्तव्य पार पाडतो आणि मुलांना पण या कर्तव्याची जाणीव असायला पाहिजे आणि मुलांनी त्या जाणीवेपोटी का होत नाही पण आईवडिलांची काळजी घ्यायला पाहिजे. आता आणखी एक काल परवाच मी पेपरमध्ये वाचले की 30 कोटीचा मालक आहे मुलगा, नातू IAS ऑफिसर आहे आणि त्या वृद्ध माणसाला 2 वेळचं जेवण मिळत नाही. तर तो माणूस म्हणजे कुठली तरी गोळी घेऊन आत्महत्या केली आणि त्याला दवाखान्यात ॲडमिट करण्यापूर्वी त्यांनी म्हणजे एक सुसाईड नोट पोलिसांच्या हातात दिली होती. तर ती नोट जेव्हा वाचली लोकांनी किंवा पोलिसांनी ती डिक्लेअर केली तर खूप म्हणजे असं वाईट वाटलं की अरे एवढा मोठा 30 कोटीचा माणूस आहे, 30 कोटीचा मालक आहे आणि सुसंस्कृत घराण्यातला, आणि तो व्यक्तीसुद्धा काही साधासुद्धा नाही, चांगलाच माणूस होता म्हणजे सुशिक्षित वगैरे, आणि ज्याचा नातू IAS आहे त्याच्या घरात जर ही परिस्थिती आहे
तर बाकीच्यांची काय अवस्था असेल विचार करा. जेव्हा IAS ऑफिसर बनतो, घरातील कोणीही व्यक्ती असू द्या, मुलगा असू द्या, नातू असू द्या, आणखी कोणीही असू द्या, सून असू, तर IAS ऑफिसर म्हणजे त्याला पूर्ण म्हणजे गोष्टीची जाणीव असते. जगामध्ये काय चाललंय, आसपास काय चाललंय, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करूनच IAS झालेले असतात लोक. तर मग त्या IAS असणाऱ्या ऑफिसरला आपल्या आजोबाची स्थिती लक्षात आली नसेल का? आपल्या आजोबाला सुसाईड करण्यापर्यंतची वेळ आलेली आहे असं त्याला कळलं नसेल का? तर ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागणार आहे. रिटायरमेंट म्हणजे एक आनंदी जीवनाची सुरुवात आहे आणि रिटायरमेंट नंतर तर खरं जीवन सुरू होतं. जसं लहानपणी मुलांना खेळायला बागडायला वेळ असतो, अगदी तसा वेळ असतो म्हणजे रिटायरमेंट नंतर. आपण म्हणजे इतक्या दिवसापर्यंत काम केलेलं असतं, सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळलेल्या असतात आणि ह्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळून आपण आता म्हणजे त्या जबाबदारीतून मुक्त होऊन आपण एक जीवन आनंदी जीवन जगायचं असते. अगदी लहान मुलासारखं खेळायचं, खायचं, बागडायचं, बागेत फिरायचं, देवदर्शनाला जायचं, मित्रांसोबत गप्पा मारायच्या, मित्रमैत्रिणींचे ग्रुप करून मस्त फिरायला जायचं किंवा अशा सगळ्या गोष्टी करायच्या. हे वय असतं आणि ह्या वयामध्ये जर अडचणी आल्या आणि मेन म्हणजे सध्या पैसा हा सर्वस्व आहे आणि पैशाशिवाय पान हलत नाही, ही सत्य गोष्ट आहे. लोक बरेच म्हणतात पैशालाच महत्त्व देतात, माणसाला महत्त्व द्यायला पाहिजे असं म्हणतात. मग पैशालाही तितकंच महत्त्व द्यायला पाहिजे, माणसालाही द्यायला पाहिजे, नात्यालाही द्यायला पाहिजे. आता मी पाहते की बरेच नातेवाईक असतात, म्हणजे असं नाही की आई म्हणजे मुलंच आईची काळजी घेत नाहीत वगैरे. एखाद्या आईवडिलांकडे भरपूर गडगंज पैसा आहे आणि एखादी त्याची मुलगी गरीब आहे किंवा साधारण आहे, तर त्यावेळेला ते त्या त्या मुलीकडे लक्ष देत नाहीत. पण दुसरी मुलगी एखाद्या श्रीमंत आहे, मुलगा श्रीमंत आहे, तर त्यावेळेला ते आईवडील त्याच मुलीकडे लक्ष देतात. ह्या अशा सगळ्या गोष्टी समाजामध्ये आता घडत आहेत. या सगळ्या समाजामध्ये जेव्हा मी पाहते किंवा अनुभवते आणि आता तर असं झालेलं आहे डिजिटल माध्यमामुळे प्रत्येक गोष्ट क्षणात समोर येत असते. तर या सगळ्या गोष्टी जेव्हा क्षणात समोर येतात त्यावेळेला खूप असं म्हणजे चिंतित व्हायला होतं. जेव्हा मी ती काल त्या मुलींची गोष्ट पाहिली, ऐकली किंवा ते व्हिडिओ कॉल केले आणि घाईघाई अंत्यविधी करायला सांगत होते, असं सगळ्या गोष्टी करत होते. ती गोष्ट जेव्हा मला कळाली तेव्हा मला खूप वाईट वाटलं. अरे असं व्हायला नको होतं कोणालाही जरी झालं तरी. पण आता उद्या कोणाच्या नशिबात काय लिहिलेलं आहे कोणाला माहिती नाही. आता मला सांगा, आता पूर्वी तरी 3 मुली होत्या, 2 मुली काहीतरी असे होते, पण आताच्या काळामध्ये एखादंच अपत्य आहे जास्त लोकांना आणि जास्तीत जास्त 2 आहेत. 2च्या पुढं तर कुणालाही मुलं नाहीत आता इथून पुढं. तर पुढची स्थिती काय राहील? आणि कसं आहे की डिजिटल माध्यम आणि विज्ञानाने केलेली प्रगती मुळं माणसं दूर गेलेली आहेत. आता कसं आहे की पूर्वीच्या काळी जास्तीत जास्त म्हणजे जिल्ह्याच्या लेवलपर्यंत जात होते, पण आता नाही. आता पुणे, मुंबई, चेन्नई असं म्हणजे बेंगलोर असे लांब 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 जात आहेत. काही लोक तर बाहेर देशातही जात आहेत. म्हणजे ह्या विज्ञानाच्या माध्यमानं प्रगती खूप झालेली आहे, पण माणसं दूर गेलेली आहेत आणि ते दूर गेल्यामुळं त्यांना यायला पण परत यायला वेळ लागणारच आहे आणि अशा घटना घडणारच आहेत. त्याच्यामुळं आपण आता सगळ्या गोष्टीचा विचार करूनच जगायला शिकायला पाहिजे. तर माझं मत हेच आहे की गृहिणींना काय की जेव्हा तुम्ही पूर्ण जीवन आपल्या घरासाठी वागता, पण आता मी जरी तुम्हाला किती जरी समजून सांगितलं किंवा म्हणलं की नाही तुम्ही तुमचा विचार करत जा, तुम्ही असं करा तसं करा म्हणलं ना, मग ते काय म्हणतात, हिला काय, हिला एकच मुलगा आहे, तिला काय खर्च आहे काय आहे, जमाच करायचं काम आहे असं म्हणतात बाजूला गेल्यावर. तर हे योग्य आहे, कारण माझं कसं आहे की माझं कुटुंब लहान आहे आणि माझ्या गरजा पण कमी आहेत आणि त्यातल्या त्यात मी खूप कमी गरजांमध्ये जगत असते की इतर लोकांसारखं माझ्या म्हणजे जास्तीच्या गरजा नाहीत. मी म्हणजे काही लोकांना मी आदर्श मानते. आता जशी सुधा मूर्ती आता ती म्हणजे काहीतरी एका गोष्टीचा त्याग करण्यासाठी म्हणून त्यांनी स्वतः साडी खरेदी करून वापरणं हे त्यांनी सोडलेलं आहे म्हणून ते एका मुलाखतीत सांगत होत्या. तर असे काही लोक आहेत की म्हणजे त्यागाच्या मूर्ती म्हणायलाही त्यांना हरकत नाही, कारण त्यांचं राहणीमान अगदी साधं आहे आणि खूप हुशार आहेत आणि त्या काळातल्या त्या BE आहेत मेकॅनिकल आणि त्या कॉलेजमधल्या म्हणजे त्या काळातल्या युनिव्हर्सिटीमध्ये एक पहिली मुलगी आहे की जी BE करणारी आहे असं त्या सांगत होत्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे
ते इंग्लंडचे जे पंतप्रधान होते सुनक ऋषी म्हणून, त्यांच्या त्या सासूबाई आहेत. म्हणजे इंग्लंडच्या पंतप्रधानाची सासू, मग ती कशी असायला पाहिजे वगैरे असं बऱ्याच चर्चा होतात. आणि त्यांचं राहणं साधं राहणं आहे आणि उच्च विचार आहेत. तर अशा लोकांच्या विषयी पण मी वाचत असते, बघत असते. तर मला तेव्हा त्यांचं खरंच कौतुक वाटतं. आणि त्यांच्याप्रमाणे मला जगता येणार नाही म्हणा, पण जेवढं होईल तेवढं मी करण्याचा प्रयत्न करते. आपले राष्ट्रपती म्हणजे अब्दुल कलाम सर, तर त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या घरामध्ये त्यांच्या काय सापडलं असेल तर, किंवा त्यांचे कपडे किती असतील वगैरे, ह्या गोष्टी आपण विचार केला तर त्यांचे फक्त 5 ड्रेस होते म्हणून. म्हणजे एवढे मोठे आपल्या देशाचे राष्ट्रपती असलेले त्यांच्याकडे फक्त 5च ड्रेस निघाले. म्हणजे ते किती साधे होते आणि ते म्हणजे विचार कसे करत होते की विनाकारण खर्च करत नव्हते. म्हणजे त्यांच्याकडे काही कमी नव्हतं ना, आपल्या देशाचे राष्ट्रपती होते म्हणल्यावर त्यांना काय खर्च वगैरे करायला कमी होतं का? पण नाही. तर आता मी तेवढीही म्हणजे एकदम असं तेवढा उच्च विचार करत नाही. मी साधीच आहे. पण जेवढं होईल तेवढं मी कमी खर्च करते आणि जेवढं होईल तेवढं बचतीचा मार्ग अवलंबले आणि मी इथंपर्यंत आले. आता कोविडच्या काळानंतर आम्हाला काही प्रॉब्लेम्स आले किंवा आम्हाला आर्थिक अडचणी आल्या, तर आम्ही त्याच्यावर अगदी सहजपणे मात करू शकल्या असं मला म्हणायचं आहे. जेव्हा म्हणजे आम्हाला 2020मध्ये खूप प्रॉब्लेम आले, 2020पासून आतापर्यंतही आम्ही त्याच स्थितीत आहोत. पण आम्ही जेव्हा पूर्वीच्या काळी जे खर्च केला नाही, जमापुंजी ठेवली, त्याच्यामुळं आज आपण जे जगू शकू लागले. आज माझा मुलगा मेडिकलला आहे, त्याचा खर्च भागू शकते मी आणि त्याचं जे काही शिक्षण आहे ते पूर्ण करू शकायला लागले. आणि विशेष महत्त्वाचं म्हणजे हे आहे की मी म्हणजे माझं म्हणणं असं आहे की माझं काम अगदी एक छोट्याशा मुंगीप्रमाणे आहे. म्हणजे जसं मुंगी सारखं आपलं अन्न गोळा करत असते किंवा अविरत काम करत असते, अगदी त्या पद्धतीनं माझं बारीक 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 कण जसं ती गोळा करत असते, तसं मी जमेल तितकं माझं माझं काम करत असते. अगदी कणाकणानं मी काम करत असते, जेवढं जमेल तेवढं, पण कधीही बसत नाही. तर ही जी माझी वृत्ती आहे त्याच्यामुळं मी आतापर्यंत इथंपर्यंत आलेली आहे. मी आता जर तुम्ही मला माझ्या कोण्या नातेवाईकाला किंवा मित्रमैत्रिणीला जरी विचारलं की मी कुणाकडून 10 रुपये उसने घेतले म्हणून जर कोणी म्हटलं मला, तर मला संपर्क करा. तर मी आत्तापर्यंत मी कुणाशी म्हणजे कुणाकडून कर्ज घेतलेलं नाही, कुणाकडून उसने घेतलेले नाही आणि आत्तापर्यंत मी जीवन जगते, अगदी स्वाभिमानानं जगते. मीच कुणाला तरी 10-20 हजार रुपये मी असे दिलेले आहेत की बाबा तुम्हाला काही अडचण आहे तर घ्या म्हणून. तर बऱ्याच वेळेला ते परतही आलेले आहेत, काही वेळेला परतही आलेले नाहीत, अशाही गोष्टी घडलेल्या आहेत. तर आता मीही तेवढा विचार करत नाही. ज्यांनी परत दिलं त्याचा धन्यवाद म्हणते आणि ज्यांनी नाही दिलं त्यांचं काहीतरी कर्ज असेल पहिल्या जन्माचं, आता ते कर्ज फिटलं असाही मी विचार करून जगते. म्हणून मी आनंदी आहे, खुश आहे. तर मला एकच सांगायचं आहे गृहिणींनाही आणि सगळ्याच महिलांना, बाबा जी महिला म्हणजे सरकारी नोकरीला असते तिला पगार असतो आणि रिटायरमेंट असतं आणि बऱ्याच काही सुविधा असतात आणि प्रायव्हेट नोकरी करणाऱ्यांकडं पण पैसा थोडा बहुत कळत शिल्लक राहतो. पण गृहिणी अशी असते की तिला पैसाच दिसत नाही. तिला कधी म्हणजे तिच्याकडे कुठून पैसा येणार आहे? आला तरी काय, कधीतरी भाजीला घ्यायला पैसे दिलेले असतात 10-20 रुपये, नाहीतरी कधीतरी मग साडीला वगैरे पैसे दिलेले असतात, काही वेळेला दिलेले असतात. बऱ्याच ठिकाणी तर स्वतःच आणून देतात साडी बिन भाजी बी, अशा गोष्टी असतात. त्याच्यामुळे पैशाचं तोंड काही काही गृहिणी बघितलेलेच नसतात आणि त्यांना ते नको पण असतं. व्यवहार कशाला, आपण त्या व्यवहारात कशाला पडायचं, ह्या सगळ्या गोष्टी असतात. तर मला एकच म्हणायचं आहे की तुम्ही जेव्हा गृहिणी असता तेव्हा पूर्ण 100% गृहिणी असता. तुमच्याकडं पैशाचा सोर्स दिसतो फक्त, म्हणजे की मुलाला पगार आहे, नवऱ्याला पगार आहे किंवा घरातल्या सुनेला पगार, ह्या सगळ्या गोष्टी दुसऱ्यालाच असतात, तुमच्याकडं काही नसतं. आणि जेव्हा तुम्हाला गरज पडते तेव्हा त्यांच्या खिशातून ते पैसे निघत नाही आहेत. समजा तुम्ही आजारी पडलात तरी पण तुमच्यासाठी पैसे येणार नाही.